आणि ती होती तिसऱ्या गेअरमध्ये. आता घुमायचे मी गेअर असतात बरं का. पहिला गेअर असा होता आणि मग गाडी दुसऱ्या गेअर मध्ये जाते. दुसरा गेअर थोडासा पहिल्यापेक्षा थोडासा मोठा असतो आणि मग तिसरा गेअर आहे तो टॉप गेअर असतो आणि मग ती होते तिसऱ्या गेअर मध्ये. माझा कार्यक्रम चालू जशी मला काठी झाली आणि तिने सुरू करतो. चार रोज आंघोळ करते त्याच्या अंगात देव त्याची परिस्थिती अजिबात नाही, खायला नाही, त्याच्या अंगात देव. आणि यांच्या अंगामध्ये कधी छत्रपती शिवाजी महाराज वगैरे काही येत नाही. रमाबाई, जिजाबाई, सावित्रीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई जर आल्या अंगामध्ये तर समाजाचं कल्याण होईल. त्याच्या अंगामध्ये रमाबाई आली, लक्ष्मीबाई आली, झालं का कधी असं? मी रमाबाई झालं कधी? 4 दिवस आंघोळ करत नाही ती विहिरीत पडते तिच्या अंगात घुसून जाते. मग मी एका गावामध्ये गेलो होतो. ते काय केलं, ज्या बाईच्या अंगात येतं ना तिच्या दारासमोर माझा कार्यक्रम आणि त्या बाईला सांगितलं म्हणे आयरन म्हणजे आई खेळत होतो तुला अंगण कळा बाबा अंगण म्हणे. तिला पण सांगून दिलं, सगळ्या गावाला सांगून दिलं या पायाला. आणि फुकटचा तमाशा लोकांना लय आवडतो. अशी गर्दी तिथं. मी तिथं गेलो सर फक्त 10 मिनिटं थांबा म्हटलं थांबव. हे म्हणे ट्रॅक्टर येऊ आहे. त्याने आजूबाजूच्या लोकांना ट्रॅक्टर लावून दिले की कशासाठी? अरे तुम्ही फक्त अंगण कशा काढता म्हणजे का पैसा लागेल ना. ट्रॅक्टर सगळी लोक तिथं गर्दी मी तिथं गेलो आणि ती बाई पण बरं का, ती बाई पण येऊन बसली अशी गुन्हा तिच्या अंगात त्याशी गुन्हा. मग मी गेलो. मग आपले मंत्र माहिती आहे तुम्हाला. मग मी असं एक फडकं घेतलं आणि त्यांना सांगितलं म्हटलं 1 2 3 जशी काठी झाली तसं आलं त्या बाईच्या अंगात आणि ती होती तिसऱ्या गेअर मध्ये. आता घुमायचे मी गेअर असतात बरं का. पहिला गेअर असा होता आणि मग गाडी दुसऱ्या गेअर मध्ये जाते. दुसरा गेअर थोडासा पहिल्यापेक्षा थोडासा मोठा असतो आणि मग तिसरा गेअर आहे तो टॉप गेअर असतो आणि मग ती होते तिसऱ्या गेअर मध्ये. माझा कार्यक्रम चालू जशी मला काठी झाली आणि तिने सुरू करतो. तुझ्या संसाराचा सत्यानाश करून टाकेल असं मग मी सांगितलं का बरं म्हणजे तुम्हाला काढायला आला म्हटलं मला काय आणलं काढाले तुम्हाला चालू. आणि मग जो ज्याने कार्यक्रम ठेवला होता ना तो म्हणजे साहेब तुम्ही या म्हणतात आणायचे म्हणजे आई आम्ही काढायला आणायचे. तुम्हाला पण सांगतो एक बॉटल आहे माझ्याकडे 20 रुपयाची. हिचं नाव आहे सूर्यतेल किंवा लसूण तेल. या जाड चमड्याला त्याचा काही इलाज होत नाही पण बारीक चमड्याला जर आलं खूप आग होतो. मग मी काय केलं असं हाताला देवी तुमच्या नादी लागणार नाही असं लावत होतो. तर एक जण मत आला म्हणे साहेब तुमले कसा करता आणायचे म्हणे. याला कसं आणायचे नाही म्हणे अंगण काढणं पडेल. म्हटलं जोपर्यंत या बाईच्या अंगातून जात नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तो मग मत आला म्हणे शाळा आले बांधतात तुला काय सांगितलं. आणि मग त्या बाईने सगळं ऐकलं ती म्हणजे की माझं जुनं थोडं आहे, हे माझं जुनं झाड आहे, मी त्याला सोडणार. त्याला झाड म्हणतात. म्हटलं माहिती मी काय बोलत नाही. आणि मग मी काय केलं ते हाताला लावलेलं तिला पाय पडायचं नाव पण तिला लावून सगळं पाय. आणि ह्या औषधाचा इतका चांगला हे 5 मिनिटांनंतर रिॲक्शन करतो. 5 मिनिटांनंतर आग सुरू होतो. आणि मग झाले 4 मिनिटाला ते असे पायावर पाय करायला मला सुरू झालं. आणि 5 मिनिटांनंतर मग देवी कशी म्हणते देवीच्या पायावर कोणीतरी जलाभिषेक करा. जलाभिषेक समजतात. म्हटलं देवीला पाण्यात बसून राहिलं तर काही होणार कारण ह्या औषधाचं आपल्याला खूप शॉर्ट मध्ये करायचंय लवकर. आणि मग 5 मिनिटांनंतर आग व्हायला लागली. आणि मग ती म्हणे आता काय करायचं. म्हटलं ते सोडावं लागेल फळाला. माझं जुनं फोड आहे मी
सोडणार नाही म्हणून मी चाललो. बाबाला थांबवा रे, बाबाला थांबवा. आग होते तर करणार का? आणि मग मी नंतर ते लावलं, म्हटलं लिहून द्यावं लागेल. आणि मग ती म्हणते जेवीला लिहिता येत नाही बाबा. बरोबर, तेव्हा हो शाळा लागते. आता मला सांगा, देवीला किंवा देवाला काहीतरी चॉईस पाहिजे की नाही? 4 रोज आंघोळ करत नाही, कशी अंगात देव आहे की नाही? त्याची परिस्थिती अजिबात नाही, खायला नाही, त्याच्या अंगात देव. आणि यांच्या अंगामध्ये कधी छत्रपती शिवाजी महाराज वगैरे काही येत नाही. रमाबाई, जिजाबाई, सावित्रीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई जर आल्या अंगामध्ये तर समाजाचं कल्याण होईल. पण हे असं सगळं हे खोटं असतं. अंगात येणं हे 99% खोटं असतं, 1% खरं असतं. येणं म्हणून सोडी द्यावं. लक्षात आलं तुमच्या? तर अशाच पद्धतीनं आणि काही आता सरांनी बोलता आमुष्याचं सांगितलं. मला तर आमुष्या एवढी आवडते ना सर. आमुष्याच्या दुसऱ्या दिवशी अंडी आणि लिंबू मी गोळा करून आणतो मस्तपैकी, जरी 2 चोप वाजता काय चालू. आणि ते लई ठेवतात लोक. आमुष्या ही अशुभ नाही. आणि जर अशुभ राहिली असती तर शिवाजी महाराजांनी सर्व लढाया आमुष्याच्या दिवशी केले. रात्रीच्या दैनिक काळाचा फायदा घेऊन अंधारामध्ये आणि सगळ्या लढाया जिंकले. आणि त्याच वेळेला जिजाबाईला सांगितलं असतं, शुभा सकाळ आमुष्याशी नको. जिंकलं असतं का, झालं असतं का स्वराज्य? असं हे सगळं आपल्याला आनंद सुद्धा आहे. लक्षात आलं तुमच्या? तर हे ती स्टोरी खूप मोठी आहे, पण ती सांगायला आपलं येऊ. आता हे कसं झालं? हे पण ही काहीच नाही मुळात. हे आहे माझ्याकडे जे तुम्हाला दाखवलं, ही बाई स्प्रिंग आहे. आता समोरच्या दिसतं, त्यांना सगळं फडकच दिसतं की नाही? मग मी काय करतो, ही फक्त असं खाली करतो आणि याला फक्त सोडून देतो. असं आलं लक्षात? इतका शांत बसेल आलं का लक्षात? अशाच पद्धतीने आपल्याला फसवलं जातं. हे बाई आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगून देतो.